काही कामानिमित्त मी पु ल देशपांडे यांच्याकडे गेलो होतो. काम झाल्यावर मी निघत असताना पुलंच्या पत्नी सुनीताबाईंनी मला विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी पटकन हो म्हटले, कारण पुलंच्या हातून शाल मिळणे म्हणजे देवाच्या हातून प्रसाद मिळणे एवढे अभिमानाचे होते. मला मोठा गौरव म्हणजेच ऑनर वाटत होता. ती शाल मी न वापरता माझ्या सुटकेसमध्ये तशीच ठेवून दिली होती. त्यानंतर मी जेव्हा वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेलो होतो, तेव्हा नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत माझी राहण्याची व्यवस्था केली होती. खोलीच्या दक्षिणेकडील खिडकीसमोर कृष्णा नदीचा प्रवाह होता. ते दिवस थंडीचे होते. खिडकीखालील घाटाच्या किनाऱ्यावर छोटे मूल टोपलीत ठेवून एक बाई नदीकाठी मासे मारीत बसली होती. बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते, पण आई तिकडे दुर्लक्ष करीत होती, कारण त्याच कामामुळे तिचे पोट भरणार होते. मला मात्र राहवले नाही. मी ती पुलकित म्हणजेच पुलंनी दिल्यामुळे पावन झालेली शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारून ते सर्व खिडकीतून खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ म्हणजेच रॅप कर आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. अर्थात पुलंकडून शाल घेताना जेवढा अभिमान वाटला होता, त्यापेक्षा अभिमानास्पद वाटत होते शाल देऊन व त्या बाळाच्या गरजेला उपयोगी पडून. रात्रंदिवस त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी होत होती. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले होते. त्यांना प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ म्हणजे नारळ मिळत होते. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन म्हणजेच मॉडेस्ट बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील टोमणा, उपरोधिक खोज म्हणजेच सरकाझम सर्वांनाच कळली. पण मी मात्र अंतर्मुख झालो आणि विचार करू लागलो, शाल आणि शालीनता याचा संबंध काय? खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. सुर्वे मुळातच शालीन होते. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही म्हणजेच वीक झाली नाही. मी विचार करत होतो, शालीमुळे शालीनता येत नाही, बहुतेक जातेच, कारण सन्मानाच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो. अर्थात नाव सन्मान अधिक मिळाल्याने शालीनता जाऊन मनुष्यामध्ये गर्व येण्याची भीती अधिक असते. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. 1-2 वर्षात मलाही शालीच्या वर्षावाचा अनुभव आला. शाली एवढ्या जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत ठेवणे शक्यच नव्हते. म्हणून ते शालीचे गाठोडे माझ्या जवळच्या मित्राला सर्वाधिकारांसह त्याच्या घरी ठेवायला दिल्या. तो अतिप्रामाणिक. त्याने त्याच्याही छोट्या खोलीत त्या शाली सांभाळून ठेवल्या होत्या. मग मी सर्व शाली हळूहळू गरीब श्रमिकांना वाटून टाकल्या होत्या. त्याच सुमारास मी दर शनिवारी पेठेच्या ओंकारेश्वरच्या मंदिराच्या पुलावर संध्याकाळी जात असे. त्या कट्ट्यावर बसणे मला आवडत होते. त्या कट्ट्याला लागूनच एक म्हातारा अशक्त म्हणजेच वीक भिक्षेकरी म्हणजेच अ बेगर, चिरकुटे म्हणजेच रग्ज अर्थात फाटके घोंगडे टाकून व पांघरून बसला होता. तो कुडकुडत होता, कारण ते थंडीचे दिवस होते. ते पाहून मी दुसऱ्या दिवशी 2 शाली आणून त्या म्हाताऱ्या भिक्षे करायला दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी त्या घेतल्या व मला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस काही काम असल्यामुळे त्यानंतर ये जा करत राहिलो होतो. मला त्या भिक्षेकऱ्याची आठवण झाली, पण तो नेहमीच्या ठिकाणी नव्हता. पुलावरून चक्कर मारत असताना पुलांच्या मधोमध तो मला दिसला. पाहत होतो काय, तेच चिरगुटे म्हणजेच रग अंगावर व अंगाखाली, तेच कुडकुडणे, तेच दिनवाणे जिणे म्हणजेच मिझरेबल लाईफ. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा हसला व हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा. मी यासनी शाली दिल्या, पण बाबा मी भिकाऱ्याला शाली कशाला शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली ऐकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जिणे. तुझं लई म्हणजेच मच उपकार आहेत बाबा. मी विचार करू लागलो,
खरोखर शाल ही शोभेची, ऊब देणारी, पण पोटाची आग आणि अन्नाची ऊब अधिक महत्वाची. भुकेल्या अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. शाल या पाठातून वस्तूंशी संबंधित आठवण व प्रसंग याचे मानवीय संबंध सर्वार्थाने महत्वाचे असतात असे दिसून येते.